आपण पाहिलं संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य केलंय। वळूयात आता पुढच्या बातमीकडे। तर अनेक जण संपर्कात आहेत, टप्प्याटप्प्याने त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल असं उदय सामंतांनी म्हटलंय। बाळासाहेबांचे विचार शिंदेच पुढे नेऊ शकतात आणि असं अनेकांना आता कळालंय असंही सामंतांनी म्हटलंय। आम्हाला ऑपरेशन राबवायची गरज नसल्याचं सामंतांनी म्हणत काही गोष्टी राखून ठेवल्यात, योग्य वेळी सर्व सांगणार असल्याचंही सामंत म्हणाले। तर शिंदेंच्या कामाकडे बघून लोक आमच्या पक्षात येतायत असंही उदय सामंतांनी म्हटलंय। आहेत उद्योग मंत्री उदय सामंत सर, तुमच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून एक चर्चा आहे ऑपरेशन टायगर आणि पुन्हा एकदा गुवाहाटीची आठवण झालेली आहे महाराष्ट्राला। गुवाहाटीची आठवण आता टायगर ऑपरेशन जर राबवायचं असेल तर युबीटीतील लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना कदाचित गुवाहाटीत घेऊन जाऊ ना, पण आता आम्हाला गुवाहाटीत जायची आवश्यकता नाही, त्यांनाच घेऊन जायचं नाही, पण त्यांना पण घेऊन जायची आवश्यकता नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्षम महाराष्ट्र कसा असतो हे 2.5 वर्षामध्ये जनतेनं आणि युबीटीच्या लोकांनी देखील बघितलेलं आहे आणि म्हणून कुठचंही ऑपरेशन चालवायची आवश्यकता नाही। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक लोक शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। पक्षात जी चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगरची, काय आहे नेमकं ऑपरेशन टायगर? म्हणजे खरे टायगर आता तुमच्या शिवसेनेत आहे की? अशी आहे की ऑपरेशन टायगरची चर्चा ही आमच्याकडे कुठेही सुरू नाही। ऑपरेशन टायगर हे अतिशय चांगलं नाव तुमच्या सगळ्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे जी व्यक्ती आमच्याकडे प्रवेश करते त्याला तुम्ही ऑपरेशन टायगरमध्ये घेता। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलंय त्याच्यामुळं काही लोकांना युबीटीमधल्या रिअलाईज झालंय की वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना आहे, त्याच्यामुळे ऑपरेशनची आवश्यकता नाही। पण एखादी व्यक्ती आमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला नाव दिले की ऑपरेशन टायगर, ते चांगलं आहे। 9 पैकी 6 खासदार संपर्कात आहे, त्यांचं मन वळवण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलेलं आहे असंही कळतं। नाही, काही गोष्टी ह्या राखून ठेवल्या पाहिजेत, काही गोष्टी या सस्पेन्स ठेवल्या पाहिजेत, ते सस्पेन्स त्यांनी ठेवलेले आहेत, योग्य वेळी ते योग्य सगळ्यांना सांगतील। पक्ष कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVNine मराठी, नागपूर।